चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी अप्पी पाटील यांच्या सोबत राहा. पाट्यपाट्या ते भव्य मेळावा संपन्न. चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या प्रचारार्थ पाटणेपाटा येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. मतदारसंघातले ते व्यक्त करायचे आहे. नमस्कार, मी पहिल्यांदा आपल्या KM चॅनलचं नमस्कार स्वागत करतो. मी श्री शाहू छत्रपती समविचारी आघाडीचा उमेदवार आहे. गेली 2 वेळा मी या चंदगड विधानसभा मतदारसंघाचा अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेला कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक, सामाजिक आणि विधायक काम करणारा कार्यकर्ता आहे. हा चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी घेतल्यानंतर भविष्यात चंदगड तालुक्यातील ज्या महत्त्वाच्या विकासाची कामं असतील त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आरोग्याची व्यवस्था होणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल उभारणं गरजेचं आहे. कारण चंदगडपासून बेळगाव आणि चंदगडपासून कोल्हापूर गडिंग्लजपर्यंत ह्या इथल्या भागातील रुग्णाला जावं लागते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं चंदगड तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे. साहेब, महाविकास आघाडीचे आपण एक घटक असताना ही वेगळ्या पद्धतीनं तुमची जी संघटना जी आपण म्हणतो शाहू समविचारी आघाडीचं घेण्यापाठीमागची नेमकी भूमिका काय असणार आहे तुमची? कारण तुमच्या महाविकास आघाडीच्या ज्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये नंदाताई होत्या आणि ही चूल वेगळ्या पद्धतीने का मांडलेली आहे? गेल्या अनेक वर्षे आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या विचारानंच काम करणारा आम्ही कार्यकर्ता आहे. खरं वास्तविक माझी संपूर्ण राजकीय वाटचाल कारकिर्दी बघितली तर मला ह्या वेळेला महाविकास आघाडीमधनं खरा दावेदार मीच होतो. तरी देखील महाविकास आघाडीच्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांच्यापासून ते महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांच्या पर्यंत आम्ही महाविकास आघाडीचे चंदगड, आजरा, गडिंग तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख घेऊन आम्ही त्यांना विनंती केली होती की आपल्यापैकी इथल्या भूमिपुत्रांना तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या. इथं ज्यांचा कोणाचाही संपर्क नाही आणि कोणी तर त्या लोकांना तुम्ही उमेदवार देऊ नका असं म्हणून त्यांना विनंती केली होती. तरी देखील त्यांनी बाहेरच्या उमेदवाराला पसंती देऊन त्यांना इथं उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना एकत्रित करून आम्ही हा निर्णय घेतला की श्री शाहू समविचारी आघाडीमार्फत आपण ही निवडणूक लढवायची. साहेब, आपला चंदगड, आजरा आणि गडिंग्लज या 3 तालुक्यातला मतदारसंघ आहे, मोठा मतदारसंघ आहे. तुम्ही एक व्हिजन या मतदारसंघासाठी नेमकं कोणत्या अजेंड्यावरती किंवा विकासाचा मुद्दा नेमका या विकासासाठी काय असणार आहे? आता गेल्या अनेक वर्षे काही पद भोगत असताना मी गावातील आंतरक रस्ते, खडीकरण, डांबरीकरण, आरोग्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असे करत आलेलो कार्यकर्ता आहे. हे काय आता हे रुटीनमध्ये सर्व काम करत असतात. ह्याच्यापेक्षा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, चंदगड तालुक्यामध्ये असणारे काजूचे प्रकल्प, काजूच्या बोंडापासून एखादा चांगला प्रक्रिया हे करणे, रताळीची जी उत्पन्न आहे त्या रताळीसाठी सुद्धा काय आपल्याला एखादी प्रक्रिया केंद्र उभा करता येईल का ते पाहणे. चंदगड तालुका हा सर्व ह्याच्या आपला पर्यटन म्हणून या तालुक्याची ओळख व्हावी अशा पद्धतीने ह्या निसर्गाचा आपण उपयोग करून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. या मेळाव्यात अप्पी पाटील यांनी चंदगडच्या विकासाचा अभ्यास घेतल्याचे सांगून तालुक्याला पुढे नेण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. अप्पी पाटील यावेळी म्हणाले, वाड्या वस्त्यांची सुधारणा, आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बेळगाव कोकण रेल्वे जोडण्यासाठी माझे विशेष प्रयत्न असतील. हे काम पूर्ण झाल्यावर तालुक्याच्या मागासलेपणाचा डाग कायमचा पुसला जाईल. म्हणूनच अप्पी पाटील म्हणजे आम्हीच आमदार असल्याचे समजून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. या मेळाव्याला समविचारी आघाडीचे प्रमुख नेते गोपाळराव पाटील, प्रभाकर कांडेकर, कॉम्रेड संपत देसाई, कल्लापन्ना भोगन, नितीन पाटील, गोविंददा पाटील आणि संजय पाटील उपस्थित होते. सर्व नेत्यांनी एकमुखी अप्पी पाटील यांना पाठिंबा देऊन चंदगडच्या विकासासाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहनही केले. समविचारी आघाडीने अप्पी पाटील यांना सर्वसामान्यांचा खरा प्रतिनिधी म्हणून मान्यता देऊन त्यांच्यासोबत एकमुखी पाठिंबा दिला. रवी पाटील, KM मराठी, चंदगड.